नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण घेवडा या वनस्पतीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. घेवडा ही फॅबेसी कुळातील वनस्पती आहे. ह्या पहा, ह्या घेवड्याच्या शेंगा आहेत आणि ह्या अशा प्रकारे दिसतात. घेवड्याच्या शेंगांपासून भाजी बनविण्यात येते. ही भाजी अतिशय चविष्ट असते तसेच पौष्टिकही असते. ही घेवड्याची गुलाबी रंगाची फुले आहेत. पांढरी फुले येणारा घेवडा आणि गुलाबी फुले येणारा घेवडा असे दोन प्रकारचे घेवडे असतात. त्यापैकी ही गुलाबी रंगाची फुले आहेत. या फुलांपासून घेवड्याच्या शेंगा तयार होतात. घेवड्याच्या वेलाला येणाऱ्या घेवड्याच्या शेंगा अशा प्रकारे दिसतात. घेवड्याच्या झाडाला अति थंड किंवा अति उष्ण हवामान मानवत नाही. थंड आणि कोरड्या हवामानात घेवडा चांगला वाढतो. तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन घेवड्यासाठी आवश्यक असते. घेवड्याची भाजी ही अतिशय पौष्टिक असते. घेवड्यामध्ये असणाऱ्या जीवनसत्वामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच घेवड्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पचनशक्ती सुधारते. मधुमेह नियंत्रणात राहण्यासही घेवड्यामुळे मदत होते. घेवड्यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. ही प्रथिने शरीराच्या वाढीसाठी तसेच स्नायूंसाठी उत्तम मानली जातात. घेवड्याच्या वेलावर सुकलेल्या किंवा परिपक्व झालेल्या शेंगा अशा प्रकारे दिसतात. या सुकलेल्या शेंगा आहेत आणि या शेंगामध्ये ज्या बिया असतात त्या बियांपासून घेवड्याची लागवड करण्यात येते. ह्या पहा, ह्या घेवड्याच्या परिपक्व झालेल्या बिया अशा प्रकारे काळ्या रंगाच्या असतात आणि त्या अशा प्रकारे दिसतात. या बियापासून घेवड्याची लागवड करण्यात येते. खरीप हंगामासाठी जून-जुलै महिन्यामध्ये आणि उन्हाळी हंगामासाठी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये घेवड्याची लागवड केली जाते. श्रावण घेवडा आणि देशी घेवडा असे घेवड्याचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. श्रावण घेवड्याच्या शेंगा लांबट, हिरव्या आणि गोल असतात. ह्याला फरसबी असेही म्हणतात. देशी घेवड्याच्या शेंगा थोड्या चपट्या आणि आकाराने मोठ्या असतात. घेवड्यामध्ये प्रामुख्याने मावा, तुडतुडे आणि पाने खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव होतो. त्याच्या नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक असते. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.